जगावर असा परिणाम होईल की क्षेत्रीय वार तिथे सुरू झालेली आहे. गॅस आणि जो तेल आहे त्याच्या किमती वाढतील. हर्मोजची खाडी बंद झालेली आहे. याच्यानंतर सुएजची खाडी बंद होईल. त्याच्यामुळे युरोपकडनं जे ऑस्ट्रेलिया किंवा आशिया किंवा जपान, रशियामध्ये, चीनमध्ये जी जहाजे येतात, मालवाहू जहाजं, त्या सगळ्यांना आफ्रिकेला वळसा घालून यावं लागेल. महागाई वाढलेली आहे सगळ्या देशांमध्ये आणि या देशांमध्ये. इस्रायल हा इराणच्या टप्प्यामध्ये येतो. अमेरिका इराणच्या टप्प्यात सध्या तरी नाही आहे. त्यामुळे अमेरिकेची जी फक्त मिलिटरी बेसेस आहेत मध्य पूर्वेमध्ये आणि त्यांची जी जहाजं आहेत ती जहाजं फक्त इराणच्या टप्प्यामध्ये येतात. पण इस्रायल जे आहे त्या इराणच्या पूर्ण माराच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे इस्रायल हा त्यांचा पहिला शत्रू ठरतो. अमेरिका हा त्यांचा दुसरा शत्रू ठरतो. या तिन्ही गोष्टी प्लस इराणचे जे बाकीचे हे आहेत, त्यांचे ग्रुप्स आहेत, टेरर ग्रुप जे जगामध्ये सगळीकडे ऑपरेट करतात आहेत, खास करून अमेरिकेमध्ये, ते सुद्धा अमेरिकेमध्ये कार्यरत असतील असा माझा अंदाज आहे. भारतावर सध्या तरी काही परिणाम होणार नाही, कारण आपल्याकडे तेल भरपूर आहे. बाकीचं तेल आपण रशियाकडनं घेतो आहे. त्याच्यामुळे आपल्यावर महागाईचा काही फारसा परिणाम होणार नाही.